So, good morning, students. Uh, in last lecture, we already discussed regarding of the introduction of the mathematical model, then different types of the models. त्या ठिकाणी आपण जे काही मॅथमॅटिकल मॉडेल होते त्याचे डिफरंट डिफरंट टाईप बघितले. ओके, तर त्याच्यामध्ये आपण इनिशियली जे काही दोन मॉडेल होते ते म्हणजे झिरो ऑर्डर कायनेटिक मॉडेल आणि एक होता अजून तुमचं तो म्हणजे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक मॉडेल ते त्या ठिकाणी आपण डिस्कस केले होते. या सेशनमध्ये आपण आज रिमेनिंग जे काही 4 मॉडेल आहेत ते मॉडेल या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ओके, सो नेक्स्ट मॉडेल आहे ते म्हणजे हिगुची मॉडेल. ओके, so this example of mathematical model aimed to describe drug release from a matrix system was proposed by Higuchi in 1961. तर हे जे काही मॉडेल आहे ते मॉडेल मोस्टली त्या ठिकाणी यूज केले जातं मॅट्रिक सिस्टमच्या किंवा मॅट्रिकच्या रिलेटेड जे काही तुमचे डोसेस फॉर्म असणार आहे त्या डोसेस फॉर्म मधलं ड्रगचा रिलीज चेक करण्यासाठी त्या ठिकाणी हे मॉडेल यूज केलं जाणार आहे आणि ते डिझाईन केलं होतं हिगुची नावाच्या सायंटिस्टने इन 1961 मध्ये. सो दिस मॉडेल बेसिकली हायपोथेसाइज दॅट. सो ह्या मॉडेलचे काही हायपोथेसिस आहेत, तर ते काय काय हायपोथेसाइज करतं किंवा काय काय सांगते की आपण याच्या थ्रू काय काय करू शकतो ते आपण बघू. So it is hypothesized that initial drug concentration in matrix is much higher than drug solubility. ओके, सो ड्रग सॉल्युबिलिटी पेक्षा जे काही इनिशियल ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे मॅट्रिक्स मध्ये ते हायर असणार आहे ऍज पर दिस मॉडेल हायपोथेसिस. ओके, देन ड्रग डिफ्युजन. आता जर समजा आपण फर्स्ट जे काही त्यांचा हायपोथेसिस आहे ते आपण त्याला जर समजा कन्सिडर म्हणजे करायला गेलो की आपण डिस्कस करायला गेलो तर आपण असं म्हणू शकतो की जे इनिशियल ड्रग कॉन्सन्ट्रेशन आहे ते इनिशियल ड्रग कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असल्या कारणाने सॉल्युबिलिटीपेक्षा त्याचं जे काही रिलीज असेल तो रिलीज पण त्या ठिकाणी फास्ट असू शकतो. किंवा आता जर समजा आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवर जर आपण विचार केला तर आतलं जर समजा कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर ते रिलीज पण फास्टली देईल, कारण की बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जर समजा कमी असेल तर जे काही पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असेल त्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट थ्रू जे काही त्यांचं ट्रान्सपोर्टेशन असेल ते ट्रान्सपोर्टेशन पण फास्ट असू शकतं. देन सेकंड हायपोथेसिस विल बी ड्रग डिफ्युजन टेक्स प्लेस ओनली वन डायमेन्शन. तर अजून काय म्हणते की ड्रग डिफ्युजन जे असेल ते एकाच डायमेन्शनने त्या ठिकाणी असणार आहे. देन ड्रग पार्टिकल आर मच स्मॉलर दॅन सिस्टम थिकनेस. तर जे काही ड्रग पार्टिकल असतील ते ड्रग पार्टिकल सिस्टम थिकनेस पेक्षा खूपच स्मॉल असते. ड्रग डिफ्युजिव्हिटी इज कॉन्स्टंट. तर ह्याच्यामध्ये ह्या मॉडेलच्या केसमध्ये पर्टिक्युलरली ड्रगची डिफ्युजिव्हिटी ही कायम कॉन्स्टंट असणार आहे. सेम वेने किंवा सेम अमाऊंट मध्ये ड्रगचं डिफ्युजन त्या ठिकाणी ते शो करत राहील किंवा देत राहील ड्यू टू ऑफ द इट्स कॉन्सन्ट्रेशन. देन द परफेक्ट सिंक कंडिशन्स आर मेंटेन. ओके, तर सिंक कंडिशन जी असेल ती कंडिशन पण त्या ठिकाणी मेंटेन केलेली असणार आहे. ओके, तर जेवढ्या अमाऊंट मध्ये आतमध्ये जेवढ्या अमाऊंट मध्ये आतमधून ड्रगचं रिलीज होते तेवढ्या अमाऊंट मध्ये तिकडे पण ट्रान्सपोर्ट होते. देन हिगुची describe drug release as a diffusion process based in the Fick's law, square root of the time dependent according to the model expression. तर या ठिकाणी जे काही हिगूचे मॉडेल असणार आहे ते मॉडेल त्या ठिकाणी डिफ्युजन प्रोसेस शो करणार आहे डिपेंडिंग अपॉन द फिक्स लॉ. ओके, फिक्स लॉ जो काही स्क्वेअर रूट मध्ये त्या थ्रू त्या ठिकाणी जे काही याचं एक्सप्रेशन असणार आहे ते एक्सप्रेशन शो करणार. तर ते आपण एक्सप्रेशन आधी बघू किंवा इक्वेशन बघू. So it may be ft is equal to q is equal to a under root d in bracket 2c minus cs bracket complete cst. So where q is the amount of drug release in time t by the surface unity, and c is the initial concentration of the drug, and c is the cs is the drug solubility in the matrix media, d is the diffusivity of drug molecules in the matrix,
substance. So by using of these particular things, or we can say by introducing this particular we can say the parameters, we will get the that answer. Okay, तर हे जे काही त्या ठिकाणी पॅरामीटर दिलेत, जसं की अमाऊंट ऑफ ड्रग रिलीज असेल ऍट द इनिशियल टाइम, किंवा एका पर्टिक्युलर टाइमने, किंवा ऍट टाइम टी जे काही अमाऊंट ऑफ ड्रग त्या ठिकाणी असणार आहे ते अमाऊंट ऑफ ड्रग, त्याच्यानंतर ड्रगची सॉल्युबिलिटी त्या पर्टिक्युलर मीडिया मधली, त्याच्यानंतर त्याचं डिफ्युजन. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करून आपण जे काही त्याचं डिफ्युजन आहे ते डिफ्युजन आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. Then to study the uh, dissolution from a planar heterogeneous matrix system where the drug concentration in the matrix is lower than its solubility and the release occurs through the pores in the matrix, the obtained relation was the following. जर समजा मॅट्रिक्स टाईपचं त्या ठिकाणी फॉर्म्युलेशन असेल आणि त्या मॅट्रिक्स टाईपचं फॉर्म्युलेशन त्या ठिकाणी जे काही ड्रगचं रिलीज आहे ते ड्रगचं रिलीज कॉन्स्टंटली त्या ठिकाणी शो करत आहे. ओके, जे काही ड्रगचं रिलीज असेल ते कॉन्स्टंट असेल. ओके, अशा केसमध्ये त्या ठिकाणी जे काही मॅथमॅटिकल मॉडेल ऍज पर दी यू कॅन से इगुची मॉडेल असू शकतं, ते म्हणजे एफ टी इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डी ई in bracket 2c minus e cs bracket complete cst uh, divided by r. Okay, so where q is the amount of drug released in the time t by the surface unity. Okay, so c is the initial concentration of the drug, then e is the matrix of the porosity, then t is the uh, porosity factor of the capillary system, and C is the drug solubility in the matrix, or the yes, in the matrix excipients media, and D uh, sorry S is the excipient media and D is the diffusion constant of that particular matrix system. Okay, then application of this Higuchi model. So it is useful for the water soluble drug. हे मोस्टली त्या ठिकाणी जे काही वॉटर सोल्युबल ड्रग असणार आहे ते वॉटर सोल्युबल ड्रग साठी यूज केलं जाणार आहे. देन लो सोल्युबल ड्रग इनकॉर्पोरेटेड इन सेमी सॉलिड और द सॉलिड पॉलिमर मॅट्रिक्स. जे काही लो सोल्युबल ड्रग असणार आहेत जे की सेमी सॉलिड किंवा सॉलिड पॉलिमर मॅट्रिक्स मध्ये त्या ठिकाणी यूज केले जातात. तर अशा टाईपच्या डोसेस फॉर्मचं त्या ठिकाणी आपण रिलीज कायनेटिक याच्या थ्रू, या मॉडेल थ्रू त्या ठिकाणी चेक करू शकतो. Then a graph is plotted between percent cumulative drug release versus under root of or you can sorry square root of the time. Okay, तर टाइमच्या स्क्वेअर रूटचं वर्सेस क्युम्युलेटिव्ह पर्सेंट ड्रग रिलीज याचा जर आपण त्या ठिकाणी ग्राफ प्लॉट केला तर तो आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ त्या ठिकाणी भेटेल. ओके, म्हणजे जे काही रिलीज असणार आहे ते रिलीज तुमच्या टाइमच्या बेसिसवर त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ऍज पर टाइम. सो इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. Then next model is the Weibull model. So Weibull model is described for the different dissolution process as equation. तर वेबुल मॉडेल जे असेल ते मॉडेल त्या ठिकाणी डिफरंट डिझोल्युशनच्या प्रोसेस जे काही कायनेटिक असणार आहे ते कायनेटिक चेक करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केले जाणार आहे. सो इक्वेशन विल बी m is equal to 1 minus exp in bracket minus t ti bracket complete b divided by a bracket complete. So where you can say m is the amount of drug dissolved, m0 is the total amount of drug being released, t will be the time, and big T, or you can say the capital T is the lag time, and a will be the scale parameter described which will be the time dependent only. Then b will be the shape of the dissolution curve progression may be there. ओके, तर हे जे काही पर्टिक्युलर पॅरामीटर आहेत डिझोल्युशनचे ते पॅरामीटर यूज करून आपण जे काही जी काही व्हॅल्यू भेटेल आपल्याला ती व्हॅल्यू आपण
त्या ठिकाणी कम्पेअर करू शकतो जे काही तुमचं अदर पॅरामीटर असतील त्याच्याशी, आणि त्याच्यावरून आपण जे काही डिझोल्युशन प्रोसेसचं येस डिझोल्युशन प्रोसेसचा जो काही रिलीज कायनेटिक आहे तो कायनेटिक आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. Then it is useful for the comparing the release properties of matrix type of drug delivery system. Okay. तर ते जे काही मॅट्रिक टाईपचं ड्रग डिलिव्हरीचं सिस्टम आहे त्या सिस्टमला आपण कम्पेअर करण्यासाठी हे मॉडेल यूज करू शकतो. पण ह्या मॉडेलचे काही त्या ठिकाणी लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्स काय आहेत ते आपण बघू. सो देर इज नॉट एनी कायनेटिक fundament and could only describe but does not adequately characterize the dissolution kinetic properties of drug. तर हे त्या ठिकाणी इनएडिक्वेट आहे काही केसमध्ये, जसं की त्या ठिकाणी त्याचं कॅरेक्टरायझेशन असेल डिझोल्युशन कायनेटिकच्या प्रॉपर्टी बरोबर, तर त्या प्रॉपर्टी बरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी आपण त्याला ॲडिक्वेट अमाऊंट मध्ये कम्पेअर करू नाही शकत. Then there is not any single parameter related with the intrinsic dissolution rate of the drug. Then it is not limited use for establishing in vivo in vitro correlation. तर in vivo in vitro correlation ला पण त्या ठिकाणी व्यवस्थित एस्टॅब्लिश करू शकत नाही आपण याच्या थ्रू. Then a graph is plotted between log drug release versus log line. So next model will be the Higson-Crosswell model. So Higson-Crosswell model recognize that the particles regular area is proportional to the cube root of its volume. तर हे जे काही मॉडेल आहे हे मॉडेल त्या ठिकाणी जे काही तुमचं ड्रगचं पार्टिकल असेल आणि ड्रगचं सरफेस एरिया असेल तर त्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी रिलीज कायनेटिकला प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करते. सो दे डिराइव्ड दी इक्वेशन. तर याचं इक्वेशन असणार आहे WO 1/3 minus WT 1/3 is equal to Ks into T. So where W0 WO is the initial amount of drug in the dosage form and WT is the remaining amount of the drug at time t in the dosage form at time t. Okay, so Ks is the constant incorporating the surface, or you can say the volume relation. It may be the volume relation. Ks related of the surface, or you can say related of the volume of that particular we can say the drug. Okay, or the drug particle. Okay, then it describes the drug released by the dissolution and considers the surface area and geometrical shape of dissolving entity. तर आपण याच्यामध्ये प्रेडिक्ट करू शकतो की जे काही ड्रग रिलीज आहे ते ड्रग रिलीज त्या ठिकाणी जे काही सरफेस एरिया आहे आणि त्याचा जॉमेट्रिकल शेप आहे त्या शेप आणि सरफेस एरियाच्या बेसिसवर आपण त्याचं जे काही डिझोल्युशन असेल ते डिझोल्युशन आपण प्रेडिक्ट करतो. सो दिस मॉडेल युजफुल for the describe the release profile keeping in mind the diminishing surface of the drug particle during dissolution. So graph is plotted between cube root of drug percent remaining versus time. तर या ठिकाणी ग्राफ आपण प्लॉट करू शकतो या केसमध्ये क्यूब रूट ऑफ ड्रग पर्सेंट रिमेनिंग वर्सेस टाइम. तर किती अमाऊंट ऑफ ड्रग त्या ठिकाणी रिमेन्स किंवा बाकी आहे ते आपण ते वर्सेस दे टाइम इन अवर्स त्या ठिकाणी आपण त्याला प्लॉट करू शकतो. सो दिस ग्राफ इज रिलेटेड ऑफ द Higson-Crosswell क्यूब रूट प्लॉट्स ऑफ ibuprofen सस्टेन रिलीज फॉर्म्युलेशन. इफ इट इज अ सस्टेन रिलीज, जर समजा सस्टेन रिलीज फॉर्म्युलेशन असेल तर ते आधी थोडंसं त्या ठिकाणी रिलीज शो करेल आणि जसं जसं तुमचं टाइम इन्क्रीज होत जाईल तसं तसं त्याचं जे काही रिलीज असेल ते रिलीज पण वाढत जाईल. ओके, ऍज पर द टाइम. Then next and last release kinetic model is the Cross-Meyer-Peppas model. So Cross-Meyer et al. Derived a simple relationship which describes drug release from a polymeric system. Okay, तर जे काही क्रॉसमियर आणि पेपास होते त्यांनी त्या ठिकाणी एक मॉडेल
डेव्हलप केलं ते मॉडेल मोस्टली यूज केलं जातं, जे काही पॉलिमेरिक ड्रगच्या सिस्टम आहेत त्या सिस्टमचं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन करण्यासाठी मोस्टली हे मॉडेल यूज केलं जाणार. सो वी कॅन से द नॅनो रिलेटेड systems which will be created by using of the different type of the polymer over there. So to find out the mechanism of drug release, first 60% drug release data were fitted in PEPAS model. सो या केसमध्ये काय असणार आहे की फर्स्ट ऑफ ऑल त्यांना जे काही फर्स्ट 60% ऑफ ड्रग रिलीज असणार आहे ते ड्रग रिलीज ओनली कम्पेअर केलं जाणार आहे विथ द पेपाज मॉडेल. ओके, तर त्या 60% मध्येच आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो की दिस विल बी वर्क और दिस विल बी नॉट वर्क. ओके, then according to the model the equation may be mt by m infinity is equal to kt n. So where n is the release exponent. Okay, so it is the indicative of the drug release mechanism and the function of the time t. Okay, so we can say that the mt by m infinity is a fractional release of the drug. Okay, so it is a related of the fractional release of that particular amount of drug. So here are the some applications of this model crossware PEPAS model. सर त्याचे applications काही या ठिकाणी दिले. So this model is generally used to analyze the release of pharmaceutical polymeric dosage form when the release mechanism is not well known, or then more than one type of release phenomena could be involved. So in this case particularly, or we can say the in by using of this model, only the polymeric dosage forms only check. ओके, तर जे काही पॉलिमेरिक डोसेज फॉर्म असणार ते डोसेज फॉर्म ओनली आपण ह्या मॉडेल्सने त्या ठिकाणी चेक करू शकतो. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड रिगार्डिंग ऑफ द मॅथमॅटिकल मॉडेल्स. तर आपण मॅथमॅटिकल मॉडेल्स या ठिकाणी काय यूज करतो, तर जे काही रिलीज कायनेटिक आहे, जे काही डोसेस फॉर्मचं ड्युरिंग द डिझोल्युशन जे काही रिलीज कायनेटिक असणार आहे बॉडीमध्ये, ते बॉडीमध्ये होणारे रिलीज कायनेटिकला आपण त्या ठिकाणी मॅथमॅटिकली मायमिक करण्याचा प्रयत्न करतोय. सो देन the graph will be plotted between the log cumulative percent drug release versus the log time, and it will be show the straight line, or we can say the directly proportional graph is there with and yes, this is we are going to compare with only 60% of drug release. Okay, not the whole release or the 100% of the release. So here are the some n values and their we can say characteristic drug release mechanism with of that particular drugs. And here are the some release kinetic models and release kinetics and related models are there which we already discussed. तर या टेबलमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता काही त्यांनी रिलीज या ठिकाणी शो केले विथ रिस्पेक्ट ऑफ द ड्रग ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम विथ द रेट ॲज अ फंक्शन ऑफ द टाइम. ओके, तर या ठिकाणी तुम्ही ते पण बघू शकता. सो फिकिनियन म्हणजे काय असणार आहे, सो फिकिनियन मीन्स द डिफ्युजन. सो फिकिनियन ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्या ठिकाणी डिफ्युजनच्या रिलेटेड आहे. सो इट इज ए solute transport process in which the polymer relaxation time is much greater than the characteristic solvent diffusion time. तर जे काही पॉलिमरचा रिलॅक्सेशन टाइम असणार आहे ते टाइम त्या ठिकाणी सॉल्वंट डिफ्युजन टाइम पेक्षा जास्त असणार आहे, ग्रेट असणार आहे. आणि त्याच्या इनवर्स जर आपण केलं तर त्या ठिकाणी तुमचं असेल नॉन फिकिनियन मॉडेल और द नॉन फिकियन मॉडेल. अजून एक या ठिकाणी एक केस आहे किंवा एक न्यू टर्म आलेली आहे ते म्हणजे केस 2. सो व्हॉट इज मीन बाय केस 2? सो केस 2 इज ए रिलेटेड ऑफ द ट्रान्सपोर्ट. तर केस 2 ही टर्म त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड आहे. सो इट इज ए टर्म रिलेटेड ऑफ द ट्रान्सपोर्ट अकर्स वेन द सॉप्शन इज एंटायरली कंट्रोल्ड बाय द स्ट्रेस इंड्यूस रिलॅक्सेशन. तर त्या ठिकाणी स्ट्रेस इंड्यूस जे काही रिलॅक्सेशन असतं त्या रिलॅक्सेशनच्या रिलेटेड
जे काही त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे ते ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी आपण केस 2 मध्ये त्या ठिकाणी कन्सिडर करतो. ओके, सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड रिगार्डिंग ऑफ दिस mathematical models. Okay, so here is the conclusion of this particular chapter. So hence this conclusion can be drawn that the in vitro drug release kinetic is necessary steps to be done to study the drug release pattern from the dosage form. तर आपण या ठिकाणी ड्रग रिलीज पॅटर्न आपण का चेक करतोय, तर जे काही इन व्हायवा आपला ड्रग त्या ठिकाणी वर्क करणारे बॉडीमध्ये त्याच्या आधी आपण याला मायमिक करण्याचा प्रयत्न करतोय. जे काही इन व्हायवो कन्सेप्ट आहे, इन व्हायवो कन्सेप्टला इन विट्रो आपण त्या ठिकाणी मायमिक करण्याचा प्रयत्न करतो. So graph obtained from the kinetic data states that efficiency of drug release from the dosage form. तर जे काही ग्राफ आपण प्लॉट करतोय याच्यामध्ये, तर ते ग्राफ त्या ठिकाणी जे काही त्यांचं रिलेशनशिप असणार आहे विथ द डोसेस फॉर्म अँड द रिलीज कायनेटिक. ओके, तर डोसेस फॉर्म आणि त्याच्या रिलेटेड जो काही रिलीज कायनेटिक असेल तो रिलीज कायनेटिक आपण इझिली त्या ठिकाणी बघू शकतो बाय युझिंग ऑफ दिस डिफरंट ग्राफ्स. ओके, तर जो काही डेटा भेटणार आहे त्या डेटाच्या बेसिसवर आपण ते ग्राफ या ठिकाणी प्लॉट करणार आहेत आणि जो काही रिलीज कायनेटिक असणार आहे तो रिलीज कायनेटिक आपण या ठिकाणी शो करणार आहे किंवा या ठिकाणी स्टडी करणार आहे. So I think I hope all of you understand regarding of this. So uh, here is the end of the this particular chapter, and thank you so much for being here. Thank you.